राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा. पुणे नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये नागरिकांच्या लांबच लांब रांगा. सिलेंडर मिळवताना ग्राहकांच्या नाकीनऊ संताप व्यक्त. रत्नागिरीत गॅस एजन्सी बाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. गॅस वितरणाचे नियम बदलल्यानं गोंधळाची परिस्थिती. बुकिंगमधील दिरंगाईमुळे ग्राहकांमध्ये नाराजी. गॅस अभावी मुंबई महापालिकेच्या 5.5 लाख विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना संकटात. गॅस पुरवठा खंडित झाल्यानं पालिकेच्या विद्यार्थ्यांना फळाचं वाटप. आजपासून शाळेमध्ये भोजनाच्या ऐवजी फळं मिळणार. युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची मोठी टंचाई. घरगुती गॅसचा पुरवठा प्राथमिकतेनं करा. गॅस टंचाईबाबत मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. तर 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचेही निर्देश. विधेयक आज विधानसभेमध्ये सादर होणार. लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा विधेयक. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज निवड. भाजपच्या अर्चना पाटील यांचं नाव जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. 32 दिवसाच्या सहलीनंतर झेडपी सदस्य धाराशिवमध्ये परतणार. राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. गारपिटीचा धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम साठे 14 महिन्यानंतर जेलबाहेर. भावाच्या निधनानंतर धार्मिक विधीसाठी न्यायालयाची विशेष परवानगी. बीड जिल्हा कारागृहातून पोलीस बंदोबस्तात रवानगी.